नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड व विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कळवा पूर्व भागातील भास्कर नगर ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापर्यंत ठाणे परिवहन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज या बस सेवेचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनाली पाटील व नगरसेविका वर्षा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून सत्ताधारी शिवसेनेला जे जमले नाही ते या प्रभागातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी 4 महिन्यात करून दाखवले आहे. ही बस सेवा भास्कर नगर, खारेगाव फाटक, कळवा नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापर्यंत सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीच ही बस सेवा सुरू करण्यात आली असल्याचे माजी नगरसेविका मनाली पाटील यांनी सांगितले. यावेळी या उद्घाटन समारंभाला ठाणे परिवहन सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक अरविंद मोरे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा पूर्वेचा जो 25 क्रमांक वॉर्ड आहे, पुढे 24 क्रमांकाचा वॉर्ड आहे, त्या सगळ्या भागाची एकच ही महत्त्वाची समस्या होती की हा पूर्वेकडचा भाग पश्चिमेकडच्या भागाला जोडणं फार वाहतुकीच्या दृष्टीने गरजेची गोष्ट होती आणि ती फार मोठी गोष्ट. जसं आम्ही इलेक्शनच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या वचनाप्रमाणे इलेक्शन झाल्यावर 4 महिन्यातच त्याची पूर्तता करतोय. या भागात आपण इथून पश्चिमेकडे जोडण्यासाठी आपण टीएमटीची बस माननीय परिवहनचे सदस्य तकी चेऊलकर आणि माननीय विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने ही बस आणि इथले सगळे नगरसेवक वर्षाताई मोरे असतील, महेशजी साळवी असतील, प्रकाश बर्डे असतील यांनी सगळ्यांनी ह्या बससाठी प्रयत्न केलेले आहेत आणि ही बस निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात सुरू होत आहे आणि सगळ्या इथल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर मी आनंद बघते. ही खरंच ही एक त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण हॉस्पिटल असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर त्यांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि हा चांगला सक्षम पर्याय टीएमटीच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्यातील पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी काल मनसेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील कळवा येथील पारसिक गणेश घाट परिसरात सदरचं आंदोलन करण्यात आलं. खास करून ठाणे तुला टीएमसीवर भरोसा नाही का असे मलिष्काप्रमाणे गाणं बोलून पालिकेचा निषेध करण्यात आला. तसेच शहरातील पडलेल्या खड्ड्यांवर सेना सत्ताधारी असून सुद्धा काही करू शकत नाही. खासदारांचे वडील पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे शिवसेनेचे असूनही काही करू शकले नाही. एकेकाळी तलावांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाण्याला आज खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख झाली आहे. त्यातच शहरातील सर्व भागात खड्डे आहेच, पण कळवा आणि मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. परंतु सदरचे खड्डे कोणी भरायचे यावरून वाद सुरू आहे. यावेळी जर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी लक्ष दिले नाही तर भविष्यात मनसे खड्डे भरणार असल्याचे देखील मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. आज आम्ही या पारसिक रोडवर आहे, तिथे रस्ता आहे की खड्डा हेच कळत नाही. इथल्या खासदारांचे वडील
हे जे पालकमंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, तरी जर हे रस्ते होत नसतील तर मला वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवसेनेच्या हातात ती महानगरपालिकेची सत्ता आहे, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, तरी सुद्धा जर हे होणार नसेल तर हे निषेधार्ह आहे. म्हणून आज आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. पाऊल असेल की आम्ही खड्डे बनवू. मला वाटतं की मलिष्काने म्हटलेली गोष्ट खरी आहे की संपूर्ण मुंबई ठाणे असेल शिवसेनेने भ्रष्टाचाराने माखवलेली आहे आणि खड्ड्यात संपूर्ण ठाणे मुंबई त्यांनी घातलेली आहे. Zip your wallet, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transact app. Transact Zap, Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transact just like a finger snap. Transact app, Transact app. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदींच्या हातांना काम मिळावे, त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी बंदींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांपैकी एक म्हणजे या बंदींचा पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे. शिक्षा भोगल्यानंतर बंद कारागृहातून खुल्या कारागृहात जाणाऱ्या बंदींवर या पेट्रोल पंपची जबाबदारी देण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात खुले कारागृह 1.5 ते 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. या खुल्या कारागृहात जवळपास 30 बंदी आहेत. सध्या या पेट्रोल पंपवर 2 युनिट ठेवण्यात येणार आहे. 4 ते 5 खुल्या बंदींना तर पैशाचा हिशोब सांभाळण्यासाठी 2 शिपायांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. हे पेट्रोल पंप साकेत रोड किंवा जेल तलावाच्या परिसरात सुरू करण्याचा मानस आहे. अद्यापही त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली नाही. पेट्रोल पंप बरोबर वॉशिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 10 खुल्या बंदींवर कामाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. खुले बंदी हे चांगले असतात व त्यांची पळून जाण्याची शक्यता नसते, म्हणूनच त्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे वायचळ यांनी सांगितले. आमचे एडी सर मान्य उपाध्याय सर यांनी आता सगळीकडे पेट्रोल पंपची न्यायची संकल्पना चालू करायची, जेलला, सेंट्रल जेलला अशी योजना केलेली आहे. त्यानुसार बाबा ठाण्यात सुद्धा आम्ही ओपन जेलचे कैदी आहे, ज्या ज्या कारागृहात ओपन जेलचे कैदी आहेत तिथे आणि जागा उपलब्ध आहे तिथे ही पेट्रोल पंपची संकल्पना आम्ही चालू करतोय. त्याचप्रमाणे ठाण्यात पण आम्ही चालू करतोय आणि त्याच्यासोबत वॉशिंग सेंटर आम्ही चालू करतोय खुल्या कारागृहातल्या बंद्यांकडनं. खुल्या कारागृहातले बंदी चांगले बिहेवियर असल्यामुळे आणि पळून जायची शक्यता नसल्यामुळे त्यांना बाहेर काढलं जातं. त्यामुळे त्यांचा वापर तिथे केला जाऊन त्यांना भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, पुनर्वसनासाठी त्याचा निश्चितच त्यांना उपयोग होईल. त्यामुळे ही संकल्पना आम्ही राबवतोय नवीन. आता ठाण्यामध्ये आमची साकेतकडची बाजू किंवा इकडची जी बाजू आहे तळ्याच्या पलीकडची बाजू की जिथनं इझिली ट्रॅफिक आणि याला जेल पण डिस्टर्ब होणार नाही, सिक्युरिटी वाईज आणि होणार नाही, अशा 2 ठिकाणापैकी एक ठिकाणी आम्ही हे करून चालू करायचा विचार आहे. त्याच्यामध्ये वॉशिंग सेंटर असेल तर त्याला 6 ते 8 बंदी काम करतील किंवा कदाचित जास्ती मागणी वाढली तर 10 सुद्धा होऊ शकतील. आणि पेट्रोल पंपावर 4 ते 5 बंदी, त्यांच्यावर आमचे 2 शिपाई राहतील की जे कॅश वगैरे सगळे ते गोळा करतील, पण पेट्रोल टाकणं वगैरे जी बाकीची कामं करतात ते बंदी करतील. साधारणतः 6 महिने ते 8 महिने लागतील असं वाटतंय मला. ठाणे शहरात घर घ्यायचंय तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा. आपल्या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटेरियर डिझाईन अशा सर्व सोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स,
पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022-2543-8242. मोबाईल नंबर 9833-901518. नंदनवन होम्स. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.